आज वंचितने विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। पाहुयात या संदर्भातल्या बातम्या। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात आज वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडीच्या बंदला डाव्या आघाडींनीही पाठिंबा दिला। वंचितच्या कार्यकर्त्यांनी आवाहन केल्यानंतर कोल्हापुरातील दुकानदारांनी कडकडीत बंद पाळला। ठाण्यातील इंदिरानगर वागळे स्ट्रीट परिसरात वंचितचे कार्यकर्ते सकाळपासून दुकानदारांना दुकानं बंद ठेवण्यासाठी आवाहन करत होते। यावेळी काही कार्यकर्ते आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं। त्यानंतर तिथे दाखल झालेल्या पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीसह ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मनसेसह समविचारी संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या। त्यामुळे सकाळच्या सत्रात नांदेड शहरातील दुकानं कडकडीत बंद होती। या बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीने चक्काजाम आंदोलन केलं। या आंदोलनामुळे येरमाळा कळंब महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला।